मुंबईतला अंधेरी सबवे हा मान्सूनपूर्व रिमझिम पावसातच पाण्याखाली गेल्यानं मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची काल पोलखोल झाली आणि त्यानंतर आता अंधेरी सबवेत पाणी साचू नये म्हणून उपाययोजनांवर चर्चा सुरू झाली आहे। त्यासाठी पहिल्यांदा अंधेरी परिसरात 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या बांधण्याचा विचार सुरू होता। भूमिगत टाक्यांचा प्रयोग 100% उपयुक्त नसल्याचं मुंबई महापालिका प्रशासनाचं मत आहे। तब्बल 500 कोटी रुपये खर्च करून भूमिगत टाक्या बांधल्या तरी अंधेरी सबवे परिसरात पाणी तुंबणारच असल्याचा अंदाज हा महापालिका प्रशासनानं व्यक्त केला आहे। दरम्यान या परिसरात उड्डाणपूल बांधण्याचा पर्यायही फारसा उपयुक्त ठरणार नसल्याचं बोललं जातं। त्यामुळं अंधेरी सबवे परिसरात पाणी साचू नये यासाठी जोगेश्वरी नाला वळवण्याच्या नव्या उपायाचा विचार सुरू झाला आहे। इस्माईल युसुफ कॉलेजजवळ होल्डिंग पॉईंट तयार करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे। गेल्या 25 वर्षामध्ये सुद्धा अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी तुंबत होतं आणि अंधेरीच्या सबवेची टोपोग्राफी अशी आहे की 3 मोठमोठे नाले त्या ठिकाणी कन्वर्ज होतात। हे ड्रेन आणि पॉन्ड्स, होल्डिंग पॉन्ड्स तयार करण्याची किंमत ही 500 कोटीपेक्षा जास्त आहे। त्यामध्ये जोगेश्वरीकडनं येणारा एक नाला ज्याचे फार मोठ्या प्रमाणावरती त्याचं क्वांटम असतं, त्या नाल्याचं पाणी त्याच ठिकाणी इस्माईल युसुफ कॉलेजच्या कलवटमध्ये डायव्हर्ट करू शकतो का याची चाच पडताळणी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे आणि ती चाच पडताळणी केल्यानंतर प्रशासन आपला जो रिपोर्ट आहे तो साधारणतः 1 महिन्यामध्ये आम्हाला सादर करेल।